थांबा, जर तुम्ही मार्केटमध्ये मिळत असणारा रेडीमेड बेसचा पिझ्झा खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अनेकदा मला लोक विचारतात की तुमच्या पिझ्झामध्ये आणि बाहेर मिळणाऱ्या थिक क्रस्ट पिझ्झामध्ये फरक तरी काय आहे. तर चला तर आज आपण दूधचं दूध आणि पिझ्झाचं पिझ्झाच करूया. बघा, बाजारात मिळणारे ते रेडीमेड पिझ्झा आधीच बेक केलेले असतात. ते एकतर जाड असतात आणि काही वेळानंतर आपण ते खात असताना नुसता मैदाच खातोय का काय अशी फिलिंग येते. नो टेस्ट, ओनली हेवी स्टमक. पण आपला जो पिझ्झा आहे तो तसा नाहीये. आपण कधी रेडीमेड बेस वापरत नाही, आपण एव्हरी डे तो फ्रेश बनवतो. हा इतका हलका आणि क्रिस्पी असतो की जेव्हा आपण ह्याच्यावर फ्रेश टॉपिंग्स ऍड करतो तेव्हा ह्याची चव एक मॅजिकल सारखीच निघून येते. तर ह्या पिझ्झाची मेन खास बात हीच आहे की हा तुम्हाला मैद्याचा जाडपणा देत नाही, तर प्रत्येक बाईटला एक फ्रेशनेस, एक टेस्टी मॅजिकल फिलिंग देतो. हा नुसता पिझ्झा नाही, तर हा रिअल ऑथेंटिक पिझ्झा एक्सपिरियन्स आहे. मैद्याचा जाड थर खाणं बंद करा आणि खरा थिन क्रस्ट क्रिस्पी चव अनुभवा. आजच ऑर्डर करा किंवा सरळ कोल्हापूरमध्ये रंकाळ्याच्या संध्या मठच्या समोर येऊन आपल्याला भेटा आणि आजच तुम्ही स्वतःचा पिझ्झा ट्राय करा. धन्यवाद.